म्हणजे परिस्थिती कधी कुणासोबत कशी वागेल हे सांगता येत नाही। म्हणजे बघा ना, एकीकडे नागपूरमध्ये रिक्षा चालवणारा यूपीत आमदार बनतो, तर दुसरीकडे पाकिस्तानमधल्या एका खासदारावर भारतात चक्क गाडीवर आईस्क्रीम विकण्याची वेळ येते। पाकिस्तानमध्ये बेनजीर भुट्टो यांच्या सरकारच्या काळामध्ये खासदार असणारा एक नेता आज आपल्या भारतात चक्क कुल्फी विकतोय। ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे। डबाया राम असं या नेत्याचं नाव आहे। गेल्या 25 वर्षापासून डबाया राम भारतात राहतोय आणि कुल्फी विकतोय। 22 एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले होते। त्यामुळे व्हिसावर भारतात आलेले शेकडो हजारो पाकिस्तानी आपल्या देशात परतले, पण अजूनही बरेच पाकिस्तानी भारतात राहत आहेत, ज्यांची परत तिकडे जाण्याची इच्छा नाही आहे। अशाच लोकांमध्ये डबाया राम या व्यक्तीचाही समावेश होतो। पण मंडळी, डबाया रामची स्टोरी जाम वेगळी आहे। डबाया राम मूळचा पाकिस्तानचा, पण तो भारतात कसा आला सगळं नीट इसकडून सांगतो। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। 25 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा डबाया राम पाकिस्तानातून भारतात आला। सुरुवातीला डबाया हा फक्त 1 महिन्याच्या व्हिसावर भारतात आला होता, पण त्यानंतर तो पुन्हा भारतात परतलाच नाही। तो इथंच राहू लागला आणि कुल्फी विकून पोराबाळांचं पोट भरू लागला। पण 25 वर्षांनंतरही त्यांना भारताचं नागरिकत्व मिळालेलं नाहीये। असं म्हटलं जातं की आजही या नेत्याच्या पूर्वजांची जवळपास 25 एकर जमीन पाकिस्तानात आहे, पण तरी देखील डबाया रामचं कुटुंब भारतातच राहत आहे। डबाया राम सांगतात की पाकिस्तानमध्ये हिंदूंची स्थिती खूप वाईट होती, त्यामुळेच त्यांनी आपल्या कुटुंबाला घेऊन भारतात येण्याचा निर्णय घेतला। सुरुवातीला तो 1 महिन्याच्या व्हिसावर भारतात आला होता। कालांतराने डबायाने त्यांचा व्हिसा आधी 1 वर्षासाठी आणि नंतर 5 वर्षांसाठी वाढवला। आता त्यांच्या कुटुंबात 34 सदस्य असून त्यापैकी 6 जणांना भारतीय नागरिकत्व मिळालं आहे, तर उर्वरित 28 जणांनी नागरिकत्वासाठी अर्ज केलाय, मात्र अजूनही त्यांना नागरिकत्व मिळालेलं नाही आहे। डबाया राम हे भारतीय आहेत की पाकिस्तानी हा एक प्रश्नच आहे। त्याचा जन्म फाळणीच्या 2 वर्ष आधी झालाय। फाळणीनंतर त्यांचा परिवार पाकिस्तानातच राहिला होता। 1988 ला झालेल्या पाकिस्तानातील निवडणुकीत ते पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लोहिया आणि बखर इथून बिनविरोध खासदार झाले होते। त्यांनी पीपल्स पक्षाच्या तेव्हाच्या पंतप्रधान पदाच्या नेत्या बेनजीर भुट्टो यांना मत दिलं होतं। त्यानंतर ते भारतात आले आणि त्यांना भारतीय नागरिकता मिळाली आहे। बेनजीर भुट्टो या पाकिस्तानच्या पहिल्या पंतप्रधान होत्या। 2 वेळा त्यांनी पंतप्रधान पद भूषवलं होतं। या दरम्यान त्यांच्या सरकारच्या काळात डबाया राम हे खासदार होते। डबाया राम यांचं कुटुंब 25 वर्षांपूर्वी म्हणजेच 2002 मध्ये भारतात आलंय, त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे आधार कार्ड आणि इतर दाखलेही भारतातलेच आहेत। आता डबाया राम यांना अशी आशा आहे की त्यांना भारताचं नागरिकत्वही मिळेल। पाकिस्तानमध्ये असताना देशराज असं डबाया यांचं नाव होतं, मात्र निवडणुकीआधी मतदान कार्ड बनवणाऱ्या अधिकाऱ्यांनी जबरदस्तीनं डबाया राम केलं। पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या यादीतही त्यांचं नाव अल्लाह डबाया असं लिहिलंय। काही दिवसांपूर्वी पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले होते। व्हिसावर भारतात राहणारे पाकिस्तानी नागरिक त्यांच्या देशात परतले, पण हरियाणाच्या फतेहाबादमध्ये राहणारे पाकिस्तानचे माजी हिंदू खासदार डबाया राम यांचं कुटुंब इथंच आहे। या सगळ्या दरम्यानच्या काळात डबाया राम यांच्या कुटुंबाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं, पण त्यांची कागदपत्रे पाहून डबाया यांना परत पाठवलं। सध्या त्यांनी 5 वर्षांसाठी व्हिसाची मुदत वाढवून घेतली आहे। डबाया यांचं 34 जणांचं कुटुंब असून यातल्या 6 जणांना भारतीय नागरिकत्व मिळालं आहे, तर 28 जणांनी नागरिकत्वासाठी अर्ज केला आहे। डबाया राम हे रतनगड इथं राहतात। ते गावोगावी जाऊन कुल्फी आईस्क्रीम विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात त्यांचा जन्म झाला। फाळणीवेळी डबाया राम 2 वर्षांचे होते। फाळणीनंतर डबाया राम यांचं कुटुंब पाकिस्तानात राहायला गेलं, तेव्हा त्यांच्या कुटुंबावर धर्मांतरासाठीही दबाव टाकला गेला, पण त्यांनी धर्म बदलला नाही। परिणामी पाकिस्तानात ज्या पद्धतीनं तिथे हिंदूंवर अन्याय अत्याचार होत होता, ते पाहून डबाया यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला। असं सांगितलं जातं की खासदार असूनही डबाया यांच्या कुटुंबातील अनेक व्यक्तींना पाकिस्तानात अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता। एकत्र कुटुंबात राहताना त्यांच्या नात्यातील एका मुलीला कट्टरपंथीयांनी जबरदस्तीने नेलं होतं आणि तिच्यासोबत लग्न केलं होतं। त्यानंतर डबाया राम सुप्रीम कोर्टातही गेले, पण त्यांना न्याय मिळाला नाही। शेवटी त्यांनी पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला। ज्यावेळी 2000 मध्ये डबाया यांच्या कुटुंबातील व्यक्तीचं निधन झालं होतं, त्यावेळी ते भारतात आले होते। रोहतकला आल्यानंतर ते तिथंच राहू लागले
आणि त्यानंतर फतेहाबादमधल्या रतनगडमध्ये त्यांनी वास्तव्य केलं. सुरुवातीला भारतात आल्यानंतर 7 जणांचे इथल्या लोकांशी नातेसंबंध तयार झाल्यानं त्यांना पुन्हा पाकिस्तानला परत जायचं नव्हतं. त्यामुळे इथलं नागरिकत्व मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केलेत. सध्या सुरू असलेल्या पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर डबाया राम यांची ही स्टोरी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान डबाया राम आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी असं म्हटलं आहे. बाकी डबाया रामची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग कंटेंटसाठी आपल्या विशेष भरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.